कथेनुसार देवतांनी आणि दानवांनी एकत्रितपणे अमर होण्याचे अमृत निर्माण केले होते। देवता आणि राक्षसांनी मिळून हे कार्य पूर्ण करण्याचे मान्य केले। देवता आणि राक्षस विश्वाच्या खगोलीय प्रदेशात असलेल्या दुग्धसागराच्या किनाऱ्यावर एकत्र आले आणि तेथे या दुग्धसागराचे मंथन झाले। या मंथनामध्ये प्राणघातक विष निर्माण केले, जे भगवान शिवाने पिऊन घेतले। अनेक अडथळे पार करून अनेक वर्षांनी धन्वंतरी हातात अमरत्वाचे अमृत घेऊन प्रकट झाली। बृहस्पती, सूर्य, शनी आणि चंद्र या 4 देवांवर सुरक्षितता सोपवून देवतांनी भांडे जबरदस्तीने बंद केले। त्यानंतर राक्षसांनी अनेक दिवस देवतांचा पाठलाग केला। यावेळी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी कुंभातील थेंब पडले। हेच आहेत 4 कुंभमेळ्याची ठिकाणे: उज्जैन, हरिद्वार, प्रयागराज आणि नाशिक। असे मानले जाते की ज्या 4 नद्यांमध्ये अमृत पडले त्या पुन्हा अमृतात बदलल्या। आता या 4ही नद्यांना पवित्र मानले जाते। पुष्कळ भाविक या पवित्र पाण्यात डुबकी मारण्यासाठी वर्षभरात या कुंभमेळ्याच्या ठिकाणी भेट देत असतात। कुंभमेळा म्हणजे शुभ, पवित्रता आणि अमरत्वाचे सार। कुंभमेळ्यातील कुंभ हा शब्दाचा अर्थ अमृत भांडे आहे, ज्याची संपूर्ण कथा पुराणात आहे आणि तसेच वेदांमध्येही याचा उल्लेख आहे। कुंभमेळ्याचे 4 प्रकार आहेत: पूर्ण कुंभमेळा, अर्ध कुंभमेळा, कुंभमेळा, महाकुंभमेळा। त्यापैकी पूर्ण कुंभमेळा हा मेळा दर 3 वर्षांनी भरतो, अर्ध कुंभमेळा दर 6 वर्षांनी भरतो, तर महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो। या वर्षीचा म्हणजे 2025चा महाकुंभमेळा प्रयागराज येथे होत आहे। प्रयागराज त्रिवेणी संगमाजवळ आहे, म्हणजेच गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती या 3 नद्यांचा संगम, जो धर्मग्रंथामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। प्राचीन वेदांमध्ये प्रयागराज हे पवित्र शहर म्हणून पूजनीय आहे। प्रयागराज हे वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात कोसंबी म्हणूनही ओळखले जात होते, ज्याचे नाव हस्तिनापूरच्या कुरु शासकांनी ठेवले होते, ज्यांनी ते त्यांची राजधानी म्हणून विकसित केले होते। ऋषभदेव यांनी येथे कैवल्य ज्ञान प्राप्त केले होते। 2025 प्रयाग कुंभमेळा हा महाकुंभमेळा आहे, जो 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार आहे। प्रयागराज येथील हा विशेष महाकुंभमेळा 12 कुंभमेळ्याच्या चक्रांची पूर्तता करत आहे। कुंभमेळा हा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी फिरून साधारणतः दर 12 वर्षांनी होणारा एक महत्त्वाचा हिंदू कार्यक्रम आहे। महाकुंभ मेळा हे राक्षसांवर देवांच्या विजयाचे एक प्रतीकही आहे। या मेळाव्यात लाखो भक्त गंगा, यमुना आणि गूढ सरस्वतीमध्ये डुबकी मारतात, ज्याचे पाणी हिंदूंनी पवित्र मानले आहे आणि म्हणूनच त्यामुळे आत्म्याचे शुद्धीकरण होते असे मानले जाते। मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त करण्याचा हा एक मार्ग आहे। यालाच अमृत स्नान म्हटले जाते, जे 13, 14, 29 जानेवारी आणि 3, 12 फेब्रुवारी आणि महाशिवरात्र म्हणजेच 26 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे। 2025च्या महाकुंभ मेळ्यात 400 दशलक्ष भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे। तसेच युनायटेड स्टेट्स, इस्रायल, फ्रान्स आणि इतर देशांतील मान्यवरही इथे भेट देणार आहेत। कुंभमेळ्याबद्दलची ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।